नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज एक सायंटिस्ट तुमच्या भेटीला आलं आहे. यांचं नाव आहे जॉन पाल्म. हे सांगलीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आले होते आणि हे खूप मोठे फर्टिगेशन तज्ञ आहेत. तसेच हा जो प्लॉट आहे हा अतुल जमदाडे यांचा आहे. 2 प्लांट्सच्या मध्ये खड्डा घेऊन हे सॉईलमध्ये किती लेयर्स आहेत हे फाइंड आउट करायचा प्रयत्न करतायत इथे. त्याच्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत हे त्यांच्याजवळ होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सॉईल फिलअप केली. तसेच त्याच्यावरती त्यांच्याकडे अवेलेबल असणारं स्टॉक सोल्युशन त्यांनी पोअर केलं आणि ते पोअर केल्यानंतर त्यांनी सांगून दिलं की या सॉईलमध्ये जवळपास 3 ते 4 लेयर्स आहेत आणि त्या 3 ते 4 लेयर्समधील पीएच किती आहे, त्याच्यामध्ये क्ले कंटेंट किती आहे. अतिरिक्त क्ले कंटेंटमुळे रूट पेनिट्रेशनला काय अडचण येते आणि तिथं एक्सेसिव्ह सॅच्युरेशन पॉईंट कसा क्रिएट होतो. नेक्स्ट त्यांनी त्यांच्याजवळचं इसी मॉनिटरिंग डिव्हाइस याच्या माध्यमातून प्रत्येक लेअरचा त्यांनी इसी मॉनिटर केला. तो प्रत्येक लेअरमध्ये कसा वेगवेगळा असू शकतो, फर्टिगेशनमध्ये काय बदल करावेत. आपलं फर्टिगेशन हे फील्ड कॅपॅसिटीमध्ये गेल्यानंतरच प्लांटला अवेलेबल होईल. फील्ड कॅपॅसिटीमध्ये जाण्यासाठी आपण किती वेळ खत दिलं पाहिजे किंवा किती वेळ पाणी दिलं पाहिजे याच्यामधला बदलही त्यांनी सांगून दिला. फर्टिगेशनसाठी यूज केलं जाणारं पाणी त्या ठिकाणी त्यांनी मॉनिटर केलं. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन वाईज काय व्हॅल्यूज आहेत किंवा ते पाणी कितपत योग्य आहे किंवा कितपत चुकीचं आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगून दिलं आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या खतांमध्ये काय बदल करायला हवा. खरंच हा व्यक्ती एक चालती फिरती लॅब आहे. खूप सारे इक्विपमेंट्स त्यांच्याजवळ आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते अनालिसिस करू शकतात. त्यांच्या नॉलेजपैकी कदाचित हा 20% भाग असावा. त्यांच्याकडून माहिती घेणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. थँक्स फॉर वॉचिंग.